नमो बुद्धाय जय भीम. मित्र हो, मागील भागामध्ये आपण भगवान बुद्धाने त्यांचा धम्म तृतीय खंड भाग चौथा अधम्म म्हणजे काय यामधील यज्ञ यागावर विश्वास ठेवणे हा अधम्म आहे याचे आपण वाचन, श्रवण आणि मनन केले होते. त्याचप्रमाणे आजच्या भागामध्ये भगवान बुद्धाने त्यांचा धम्म तृतीय खंड भाग चौथा अधम्म म्हणजे काय यामधील काल्पनिक अनुमानावर आधारलेला धर्म हा धर्मच नव्हे याचे वाचन, श्रवण आणि मनन आपण करणार आहोत. व्हिडिओ पूर्ण पहा. 6. काल्पनिक अनुमानावर आधारलेला धर्म हा धर्मच नव्हे असे प्रश्न नेहमी विचारले जातात. मी गतयुगात होतो काय? मी गतयुगात नव्हतो काय? मी तेव्हा काय होतो? मी काय होऊन काय झालो? मी भविष्यकाळातही असेन काय? मी भविष्यकाळात नसेन काय? मी तेव्हा कोण असेल? मी तेव्हा कसा असेल? मी कुठून कुठे जाईल? अथवा कदाचित आज तो आपल्या स्वतःसंबंधी साशंक होऊन विचारत असेल, मी आहे काय? मी नाही काय? मी काय आहे? मी कसा आहे? माझे अस्तित्व कुठून आले? ते कुठे जाणार? विश्वासंबंधी विविध प्रश्न विचारले जात. त्यापैकी काही असे होते: विश्व कसे निर्माण झाले? ते चिरंतर आहे काय? पहिल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल काही असे म्हणत की विश्व ब्रह्माने निर्माण केले. दुसरे काही म्हणत ते प्रजापतीने निर्माण केले आहे. दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर असे दिले जाई की विश्व चिरंतर आहे. काही म्हणत ते शांत आहे, तर काही म्हणत ते अनंत आहे. असल्या प्रश्नांना भगवान बुद्धाजवळ थारा नसे. त्यांच्या मते केवळ असले प्रश्न विकृत बुद्धीचेच लोक विचारू शकतात. कारण अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे देणाऱ्यांच्या ठिकाणी सर्वज्ञता असली पाहिजे आणि ती कोणाच्याही ठिकाणी नाही. तो म्हणत असे, या प्रश्नाची उत्तरे देण्याइतका मी सर्वज्ञ नाही. जे काही जाणण्यायोग्य आहे ते आपण सर्व जाणतो असे कोणीच म्हणू शकणार नाही. किंवा एका विशिष्ट वेळी जे जाणण्याची आपण इच्छा करतो ते त्यावेळी आपण जाणलेले असतेच असे नाही. नेहमी काहीतरी अज्ञातच राहते. याच कारणास्तव भगवान बुद्धाने आपल्या धर्मात वरील प्रश्नविषयक सिद्धांताला स्थान दिलेले नाही. जो धर्म असल्या सिद्धांताला आपल्या धर्माचा एक भाग समजतो तो भगवान बुद्धाच्या मते स्वीकारार्ह नाही. भगवान बुद्धाच्या समकालीन आचार्यांनी ज्या सिद्धांतांना आपल्या धर्माचे आधार बनवले होते ते आत्मा आणि विश्वोत्पत्ती या संबंधीचे होते. आत्म्यासंबंधी ते काही प्रश्न विचारित ते असे: मी गतयुगात होतो काय? मी गतयुगात नव्हतो काय? मी तेव्हा काय होतो? मी काय होऊन काय झालो? मी भविष्यकाळातही असेन काय? मी भविष्यकाळात नसेन काय? मी तेव्हा कोण असेल? मी तेव्हा कसा असेल? मी कुठून कुठे जाईल? अथवा कदाचित आज तो आपल्या स्वत्वासंबंधी साशंक होऊन विचारत असेल, मी आहे काय? मी नाही काय? मी काय आहे? मी कसा आहे? माझे अस्तित्व कुठून आले आणि ते कुठे जाणार? दुसरे काही आचार्य विश्व उत्पत्ती संबंधीचा प्रश्न विचारित. काही म्हणत ब्रह्माने विश्व निर्मिले, काही म्हणत प्रजापतीने आत्मयज्ञाने ते निर्मिले. इतर काही आचार्य दुसरेच प्रश्न विचारित. जग चिरंतर आहे काय? चिरंतर नाही काय? ते शांत आहे काय? ते अनंत आहे काय? शरीर म्हणजे जीव आहे काय? शरीर एक वस्तू आहे आणि जीवही दुसरी वस्तू आहे काय? सत्य ज्ञात्याला मृत्यूनंतर अस्तित्व आहे काय? त्याला मृत्यूनंतर अस्तित्व आहे आणि नाही असे आहे काय? तो मृत्यू तर असत नाही व असत नाही असेही नाही. भगवान बुद्धांच्या मते असले प्रश्न फक्त विकृत मनाचे लोक विचारू शकतात. 3 कारणास्तव बुद्धाने या धार्मिक सिद्धांताचा धिक्कार केला. प्रथम, या सिद्धांतांना धर्माचा एक भाग मानण्याचे कारण नाही. दुसरे असे, या प्रश्नाची उत्तरे द्यायला अंगी सर्वज्ञता पाहिजे आणि ती कोणाच्याही अंगी नसते. या गोष्टीवर त्याने आपल्या प्रवचनातून भर दिलेला आहे. तो एकाच वेळेला कोणालाही सर्वच दिसत नाही किंवा जाणता येत नाही. ज्ञानाला अंत नाही, कारण नेहमीच अधिकाधिक जाणायचे बाकी राहते. भगवान बुद्धांचा या सिद्धांतावरील तिसरा आक्षेप म्हणजे हे सर्व सिद्धांत केवळ काल्पनिक अनुमानाच्या रूपाचे आहेत. त्यांची कधीच कसोटी घेतलेली नसते आणि त्यांना कधीही कसोटी लावता येत नाही. अनिर्बंध कल्पनेचे ते परिणाम आहेत.
त्यांच्यामागे वास्तवता अशी काहीच नाही. शिवाय या काल्पनिक अनुमानाच्या माणसामाणसाच्या संबंधात काय उपयोग आहे? अर्थात काहीच नाही. जगाची निर्मिती एकदम झाली आहे यावर भगवान बुद्धाचा विश्वास नव्हता. जगाची उत्क्रांती झाली आहे असे तो मानित नसे. मित्रहो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म तृतीय खंड भाग 4 अधम्म म्हणजे काय यामधील काल्पनिक अनुमानावर आधारलेला धर्म हा धर्मच नव्हे याचे आपण वाचन, श्रवण आणि मनन केले आहे. यानंतर भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म तृतीय खंड भाग 4 अधम्म म्हणजे काय यामधील धर्मग्रंथाचे केवळ पठण म्हणजे धर्म नव्हे याचे वाचन, श्रवण आणि मनन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत. म्हणून नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा. जय भीम, जय बुद्धाय.